नमस्कार मित्र, तुम्ही पाहताय पुणे लोक. गणपती आणि पुणे यांचं समीकरण म्हटलं की आपसुकचे नाव डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. या ठिकाणी माघी गणेशोत्सवाचं औचित्य साधून या ठिकाणी मंडळ प्रशासनाने या ठिकाणी खूप चांगली आरास या ठिकाणी केली आहे. विविध रंगीत फुलांची आरास या ठिकाणी केली आहे. आपण जर बाप्पांची मूर्तीने पाहिली तर जे सुवर्ण अलंकार आहे त्यांनी बाप्पाला घालण्यात आलेले आहे, ते अलंकार बनवण्यात आलेला आहे आणि आपल्याला बाप्पाचं देखणं रूप या ठिकाणी पाहायला मिळते. यासोबतच जर आपण प्रसादामध्ये पाहिलं, बाप्पाला जो प्रसाद अर्पण केला त्यामध्ये केळी असतील, चॉकलेट असतील, मोठे मोदक असतील, गणपती बाप्पांना अर्पण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. यासोबतच या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये भाविकांची देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी आपल्याला पाहायला मिळते. मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेल की या ठिकाणी गणेश जन्माचा जो पाळणा या ठिकाणी मंदिर प्रसन्नावतीने सजवण्यात आला आहे. गणपती बाप्पाची दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती विराजमान आहे. यासोबतच भगवान शंकर आणि पार्वती असतील यांची देखील मूर्ती आहे, त्याची आरास केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यासोबतच जर आपण मंदिराच्या बाहेर परिसरात पाहिलं तर भाविकांची रस्त्यावर देखील प्रचंड प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. वाहतूक देखील संपूर्णतः बंद करण्यात आली आहे. यासोबतच जर आपण पाहिलं तर संध्याकाळी 6 वाजता बाप्पांच्या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. जी मागे गणेशोत्सवाची जी मिरवणूक असते त्या मिरवणुकीला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. 6 वाजता ही मिरवणूक आणि मार्गस्थ होईल. संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा मारल्यानंतर साधारण 2 तास ही मिरवणूक संपणार आहे. त्या मिरवणुकीच्या कालामध्ये संपूर्ण वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे.